भाऊक डोळ्यांनी वलगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अब्दुल कलाम अब्दुल कदीर यांना पत्रकार संघ व सामाजिक संघटना तसेच समस्त नागरिकांतर्फे श्रद्धांजली देण्यात आली। 28 जून रोजी सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान अब्दुल कलाम अब्दुल कदीर हे घरून वलगाव पोलीस स्टेशनला निघाले असताना वलगाव अमरावती रोड ऑर्चिंग शाळेजवळ त्यांच्या 2 चाकी वाहनाला आरोपींनी पूर्ण कट रचून मोटरसायकलला धडक मारून व धारदार शस्त्राने 14 वार करून निर्घृण हत्या केली। या हत्यानंतर अमरावती शहर व आजूबाजूचे सर्व पोलीस डिपार्टमेंट मध्ये शोकाकुल वातावरण पसरले होते व सामान्य जनतेमध्ये एक प्रकारची भीती निर्माण झाली होती। त्यानिमित्ताने अंजनगाव सुर्जी येथे नगर परिषद शाळा क्रमांक 5 येथे भावपूर्ण श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमामध्ये अंजनगाव सुर्जीचे समाजसेवक व पत्रकार व इतर सर्व गावातील नागरिक उपस्थित होते। या प्रकरणात पोलिसांनी 3 आरोपींना ताब्यात घेतले असून सीपी चौरिया यांचे मार्गदर्शनामध्ये सागर पाटील व 5 अधिकारी व इतर पोलीस कर्मचारी तपास करीत आहेत। या भावपूर्ण श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी असे यावेळी मत व्यक्त करण्यात आले आहे। यावेळी दिलेली प्रतिक्रिया सर्व लोक जे आलेले आहोत हिंदू मुस्लिम बांधवांचा हा एक मेळा जो दिसत आहे आपल्याला हा याच्यासाठी दिसत आहे की स्वर्गवासी अब्दुल कलाम अब्दुल कदीर हे वलगाव पोलीस स्टेशनला सहाय्यक उपनिरीक्षक म्हणून होते आणि त्यांची ही वाईट प्रवृत्तीच्या संबंधात म्हणजे वाईट प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांची हत्या केली आणि त्या हत्येला निषेध म्हणून आमच्या संघटना तर उतरणारच आहेत, पण त्या संदर्भात मी शासनाच्या किंवा शासकीय सेवेत असलेल्या व्यक्तीची हत्या करणे म्हणजे हा न्यायालयात असो किंवा उच्च न्यायालयात असो हा म्हणजे हत्याचं प्रकरण हे तातडीने आणि लवकरात लवकर मार्गी लागावे। स्वर्गवासी अब्दुल कलाम अब्दुल कदीर यांना भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पण करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। अब्दुल कलाम भाई की जिस तरह से हत्या की गई, इसे गृह खाते पर एक सवाल प्रश्न चिन्ह पैदा होता है कि अगर महाराष्ट्र स्टेट के अंदर एक पुलिसकर्मी सुरक्षित नहीं है तो इससे यह अंदाज़ा लगता है कि यहाँ का गृह खाता सरकार किस तरह से चला रही है। और कलाम भाई को न्याय मिलना चाहिए और इनका जो केस है फास्ट ट्रैक कोर्ट में चलना चाहिए और जो भी आरोपी है इनको कड़ी से कड़ी सज़ा और जल्द से जल्द मिलनी चाहिए कि जिन्होंने भी इनके साथ में जो काम किया है उनको कड़ी से कड़ी सज़ा मिलना चाहिए। और मैं खुद उनके परिवार के दुख के अंदर मैं खुद शामिल हूँ और अल्लाह ताला उनको अब्दुल कलाम भाई को जन्नत फिरदौस दे और उनके बच्चों को सब्र जमील दे कि उदास छोड़ चला जो आज हमको अपने महफिल से, उदास छोड़ चला जो आज हमको अपने महफिल से, कल जो फूल खिलते थे जिसके मुस्कुराने से। भाजप शहर अध्यक्ष तसेच भाजप पूर्ण शहर मंडळ यांच्यातर्फे मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो। तसेच मी सरकारला एक विनंती करतो की हे जे कृत्य घडलेलं आहे आणि जे आरोपी आहे त्यांना लवकरात लवकर फास्ट ट्रॅकमध्ये हे केस चालवून त्यांना उचित ते दंड देण्यात यावे, कारण यानंतर कोणी अशी घटना करणार नाही। त्यामुळे लवकरात लवकर या केसचा निकाल लावावा आणि जास्तीत जास्त दंड त्या आरोपींना द्यावा, मी अशी सरकारला विनंती करतो। धन्यवाद।